आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी तुम्ही एकदा जर पाहिली तर बनवल्याशिवाय राहूच शकत नाही. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूपच चटपटीत अशी दही मिरचीची रेसिपी घेऊन आली आहे. दही हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? दही उन्हाळ्यासाठी खास उत्तम पारंपरिक आंबट पदार्थ आहे. आणि जेव्हा हे दही मिरचीमध्ये वापरले जाते, तेव्हा मिरचीमधील तिखटपणा कमी होतो आणि मिरचीची चव अगदी भन्नाट लागते. आणि ही दही मिरची तुम्ही 10च मिनिटात बनवू शकता. कुठल्याही भाजीबरोबर तोंडी लावायला किंवा काहीच भाजी नसेल, तर झटपट 10 मिनिटात चटकदार अशी दही मिरची बनवा. खायला तर भारी लागतेच, शिवाय 2 घास नक्कीच जास्त जातील. चला तर मग खूपच चटपटीत अशी दही मिरची कशी बनवायची ते पाहूया. तर आता दही मिरची बनवण्यासाठी इथे मी या जाड मिरच्या घेतल्या आहे. या मिरच्या चवीला जास्त तिखट नसतात. त्यामुळे लहान मुले सुद्धा ही दही मिरची अगदी सहज खाऊ शकतात. तर आता या मिरच्या मी सर्वात आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर एका सुती कापडाने कोरड्या करून घेतल्या. आता आपल्याला या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे. तर सर्वात आधी देठाचा भाग काढून टाकायचा आणि मिरच्यांचे अशा पद्धतीने छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही चाकूने किंवा कात्रीने सुद्धा याचे बारीक-बारीक तुकडे करून घेऊ शकता. आता सगळ्या मिरच्या इथे कापून घेतल्या की काय करायचं, यातील बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेताना काय करायचं, ज्या भागामध्ये जास्तीच्या बिया आहे त्याच भागातील बिया काढून घ्यायच्या. आणि थोड्याफार बिया यामध्ये राहिल्या तरी खाताना छान लागतात. चाकूने किंवा हाताने सुद्धा या बिया अगदी सहज निघतात. आता दही मिरची बनवण्यासाठी आपले मिरच्यांचे तुकडे तयार आहे. आता काय करायचं, गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. आता मी यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले आणि तेल हलकेसे गरम झाले की यामध्ये सगळे कापून घेतलेले मिरच्यांचे तुकडे घालायचे. आता तेलामध्ये या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या. 1 मिनिटभर खालीवर करून अगदी हलक्याशा या मिरच्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या. आणि मिरच्यांमधील थोडा कडकपणा कमी झाला की नंतरच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. तेल आणि मीठ मिरच्यांमध्ये चांगले मुरले पाहिजे. अशाच एकसारख्या खालीवर करून मीडियम गॅसवर मिरच्या परतून घ्यायच्या. आणि मिरच्या चांगल्या परतून झाल्या की यावर झाकण ठेवायचे. या मिरच्या थोड्या जाडसर असतात, त्यामुळे झाकण ठेवून वाफेवर या मिरच्या छान शिजतात. आता 1 मिनिटभर आपण यावर झाकण ठेवले आणि पुन्हा ही मिरची एकजीव करून घेतली. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून मिरची चांगली तेलावर वाफवून घ्यायची. आता आपल्या मिरच्या चांगल्या मऊसर शिजल्या आहे. दही मिरची बनवताना काय करायचं? या मिरच्यांना जास्त काळे डाग पडले नाही तरी चालेल. पण वाफेवरच अगदी मऊसर होईपर्यंत मिरच्या शिजवून घ्यायच्या. आता मिरची शिजली की नाही हे चेक करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर अशा आपल्या मिरच्या शिजल्या आहे. आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा. त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर घालायची. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालायची. आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर घालायची. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. मीठ आपण यामध्ये सुरुवातीलाच घातले होते. आणि छान तेल सुटेपर्यंत या मिरच्या परतून घेतल्या की यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. तर इथे मी शेंगदाणे आधी भाजून घेतले, नंतर त्याचा बारीक कूट तयार करून घेतला, तो यामध्ये घातला. आणि शेंगदाण्याचा कूट घातला की पुन्हा हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे दही घालायचे आहे. तर आता यामध्ये मी 2 चमचे दही घातले. दही जास्त आंबट नव्हते, पण तुमच्याकडे जर दही आंबट असेल, तर 1 ते 1.5 चमचा दही यामध्ये घालायचे. आणि जर दही नसेल, तर यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायची. आता दही घातले की एकसारखी मिरची हलवून घ्यायची. मस्त एकजीव होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत एकसारखे मिश्रण परतून घ्यायचे. तर मिरच्या कापण्यापासून ते मिरची तयार होईपर्यंत अगदी 10च मिनिटात चटपटीत अशी आपली दही मिरची तयार होते. आणि 2 ते 3 दिवस ही दही मिरची सहज टिकते. त्यामुळे ही मिरची तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. आणि खरं सांगू का, उन्हाळ्यामध्ये ही दही मिरची खाण्याची मजा काही वेगळीच असते. आणि उन्हाळ्यामध्ये ज्यांना जेवण जात नाही किंवा काही खाण्याची इच्छा होत नाही, त्यांना ही दही मिरची नक्की खाऊ घाला. वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा तांदळाच्या खिचडीबरोबर तोंडी लावायला ही मिरची खूप भारी लागते. आणि जेव्हा भाजीला काही नसते, तेव्हा फक्त ही दही मिरची बनवा. ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला तर एकच नंबर लागते.
टिफिनला सुद्धा रोज-रोज काय द्यायचं हा प्रश्न असतो. तेव्हा ही 10 मिनिटात तयार होणारी चटपटीत अशी मिरची बनवा. तर मंडळी तुम्हाला ही झटपट तयार होणारी चटपटीत अशी दही मिरची कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव देणारी ही दही मिरची नक्की बनवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी चाटून पुसून खातील इतकी ही मिरची चवीला भारी लागते. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने ही दही मिरची नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.